2014च्या निवडणुकीनंतर या 5 वर्षांच्या काळामध्ये या तिन्ही तालुक्यांना प्रत्येक कार्यकर्त्याने अतिशय झटून काम केले। आमच्या अनेक महिला सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। जनसामान्यांच्या संपर्कात राहणं, पक्षाचं संघटन वाढवणं आणि प्रत्येक बूथवर अतिशय भक्कम बांधणी करून या 2019च्या निवडणुकीसाठी आम्ही सगळे तयार झालेलो। या 5 वर्षांच्या काळात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये ज्या योजना राबविल्या आहेत, जनकल्याणासाठी या देशामध्ये परिवर्तन व्हावी अतिशय विश्वसनीय असं काम झालं। ते काम आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही प्रत्येकाने आदरणीय मंत्री महोदयांना मी या ठिकाणी सांगू इच्छिते की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचा प्रत्येक कार्यकर्त्याने अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला। आणि या ठिकाणी जास्त विस्तारात न जाता या बैठकीच्या निमित्ताने माझी प्रत्येकाला हीच विनंती आहे, या 20 दिवसांच्या काळात आपल्याला प्रत्येक मतदाराशी संपर्क साधायचा। आदरणीय प्रदेशाचे सरचिटणीस आमदार सुजित सिंहजी ठाकूर आम्हाला नेहमी काय हेच सांगतात की आपल्यावर जी जबाबदारी सोपवली गेली त्या जबाबदारीकडे आम्ही अत्यंत कटाक्षाने पाहिलं पाहिजे। मी जर बूथ केंद्र प्रमुख असेल, माझ्या बूथवर मला जास्तीत जास्त आघाडी कशी देता येईल, मी शक्ती केंद्र प्रमुख असेल तर माझ्या 5 ते 6 बूथवर मला कशी आघाडी देता येईल। आज संबंध देशात काय राजकीय परिस्थिती आहे, या 20 दिवसांच्या काळात आम्ही कार्यकर्ते त्याकडे लक्ष देणार। आमच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे या नांदेड लोकसभा मतदारसंघात 2014च्या निवडणुकीत 80,000 मतांनी काँग्रेसचे खासदार निवडून आले। नांदेड लोकसभा काबीज करण्यासाठी आम्हाला फक्त 40 ते 50,000 मतं ही कमी पडली। आणि यात किती जरी चर्चा झाली असेल तर आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वास 2014ला जेवढी मोठी मोदी लाट या देशात होती त्याच्यापेक्षाही किंबहुना मोठी मोदी लाट आज 2019च्या आणि त्या 40,000 मतांची आम्हाला कमतरता पडली। या 40,000 मतांमुळे आज राज्यात आणि देशात जे परिवर्तन होऊ शकते त्या प्रमाणात आमच्या नांदेड लोकसभेमध्ये विकासात्मक परिवर्तन घडलं नाही त्याची प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आज खंत आहे। आज देगलूर विनोदी विधानसभेची देखील आढावा बैठक झाली आणि आता नायगाव विधानसभेची आपण आढावा बैठक घेतली। या ठिकाणी माझी प्रत्येक कार्यकर्त्यांना, प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुखांना, माझ्या प्रत्येक सहकार्य